एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषद सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भरली होती आणि या परिषदेमध्ये सर्वांचं लक्ष होतं जो बायडन आणि शी जिनपिंग यांच्यावरती. कारण की मागील वर्षी बालीमध्ये G20च्या निमित्तानं भेटलेल्या या दोन राष्ट्रप्रमुखांनी नंतरच्या काळामध्ये जवळपास वर्षभर कोणत्याही व्यासपीठावरती एकत्र येणं टाळलं होतं आणि टाळाटाळ करण्यामध्ये अर्थातच चीन पुढे होता. आता या ॲपेकच्या निमित्ताने दोन्ही देशांचे प्रमुख एकमेकांना भेटले आणि महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षामध्ये कमालीचे ताणले गेलेले होते आणि त्यातल्या त्यात ट्रम्प यांच्या कार्यकाळात तर हे संबंध तुटण्यावरती आलेले होते. सध्याची ही दोन्ही देशातील राष्ट्रप्रमुखांची भेट अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. आपण आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार याच्यावरती बोलत असताना जागतिक अनिश्चिततेचा वारंवार उल्लेख करत असतो. आता या दोन्ही देशातील राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीनं ही अनिश्चितता काही अंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. दोन्ही देशातील संबंध का ताणले गेले होते याच्यावरती नजर टाकूयात आणि सध्या जी भेट झालेली आहे, जी द्विपक्षीय बैठक झाली आहे, या द्विपक्षीय बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अमेरिका आजच्या दिवशी निर्विवादपणे जागतिक महासत्ता आहे. लोकशाही आणि तंत्रज्ञान यांनी त्यांचं महासत्तापद अजूनही टिकवून ठेवलेलं आहे. तर चीन प्रत्येक आघाडीवरती अमेरिकेचं सत्ताधीश पद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. व्यापार आणि संरक्षण या मुद्द्यांवरती दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले. 1949 पासून जर का या दोन्ही देशातील संबंधांवरती आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की व्यापार, हवामान बदल आणि तैवान या मुद्द्यांवरती कधी या दोन्ही देशांमध्ये सहकार्याची भूमिका आहे तर कधी टेन्शनची भूमिका दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली आहे. 2018 मध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली आणि ती म्हणजे ही की दोन्ही देशांमध्ये कमालीची व्यापारी तूट आहे. आता ही व्यापारी तूट म्हणजे कसं, तर अमेरिकेची चीनला होणारी निर्यात ही चीनमधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीपेक्षा फारच कमी होती, ज्याच्यामुळे इथे ट्रेड डेफिसिट दिसून येत होता आणि याचा अमेरिकेवरती गंभीर परिणाम होतोय असा त्यावेळेसच्या अमेरिकेच्या प्रशासनाचा आरोप होता. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये ट्रम्प प्रशासनाने चीनवरती काही प्युनिटिव्ह टॅरिफ्स इम्पोज केले. नंतरच्या काळामध्ये अमेरिकेच्या हायटेक प्रोडक्ट संदर्भात चीनवरती निर्बंध लादले आणि चीनमधील अमेरिकेच्या गुंतवणुकीवरती सुद्धा मर्यादा आलेल्या दिसून येतात. ट्रम्प यांच्या नंतर जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि बायडन यांच्या कार्यकाळामध्ये या मर्यादा काही प्रमाणात काढल्या जातील अशी अमेरिकेतील बिझनेस कम्युनिटीची अपेक्षा होती, जी अपेक्षा काही फलद्रूप झाली नाही. उलट बायडन यांनी चीन संदर्भातली ट्रम्प यांचं जे धोरण आहे हे कंटिन्यू ठेवलं आणि ते एका मोमेंटला ॲम्प्लिफाय केलेलं आपल्याला दिसून येते. अँटी चायना आघाडीला त्यांनी बळ दिलं आणि नंतर इतर काही अजून निर्बंध चीनवरती लादलेले दिसून येतात. विषय होता व्यापार आणि संरक्षणाचा, तर त्याला बायडन यांनी रूप दिलं अ बॅटल बिटवीन द युटिलिटी ऑफ डेमोक्रेसीज इन द 21st सेंचुरी अँड ऑटोक्रेसीज. म्हणजे हे एका पद्धतीचं युद्ध आहे असं त्यांनी त्याला रूप दिलं होतं. व्यापार, सेमीकंडक्टर चिप्स, संरक्षण, साऊथ चायना सी मधील चीनचा वाढता हस्तक्षेप आणि तैवान या मुद्द्यांमुळे दोन्ही देशातील संबंध हे ऑल टाइम लो लेवलवरती आलेले होते. याच्यामुळे झालं काय, तर जे अमेरिकेचे चायना बेस्ड बिझनेसेस आहेत त्यांनी त्यांचे बिझनेसेस मेक्सिको, साऊथ ईस्ट एशिया, इंडिया आणि इनफॅक्ट USA ला सुद्धा शिफ्ट केलेले आपल्याला दिसून येत आहेत. मग बघा, चीनने रशियाला अप्रत्यक्षरित्या मदत करण्याची घेतलेली भूमिका जी होती ती या अनिश्चिततेमध्ये अजून भर टाकणारी होती आणि त्याच्यामुळे ही ॲपेकमधली जो बायडन आणि शी जिनपिंग यांची मीटिंग फार महत्त्वाची होती. अमेरिकासाठी एशिया पॅसिफिक आणि संरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, तर चीनसाठी टेक्नॉलॉजीवरचे रिस्ट्रिक्शन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि दोन्ही देशांचे एका मुद्द्यावरती एकमत होतं की दे डोंट हॅव डिझायर फॉर अ थर्ड वॉर फ्रंट. म्हणजे एका वेळेस रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध चालू आहे, तिकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा वाद पेटलेला असताना अमेरिका आणि चीन हे दोघेही युद्ध करू इच्छित नाहीत, याच्यावरती दोन्ही देशांचं एकमत होतं. आता या द्विपक्षीय बैठकीमधील 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात.
पहिला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे हवामान बदलासंदर्भात. दोन्ही देश हे आजच्या दिवशी जगातील सगळ्यात मोठे कार्बन उत्सर्जन करणारे देश आहेत. हवामान बदल मुद्द्यावरती अधिक गंभीरपणे पावलं उचलण्याचं ह्या दोन्ही देशांनी ठरवलं आणि त्या संदर्भात ते येणाऱ्या काळामध्ये करार सुद्धा करू शकतात. यासोबतच मिथेन इमिशन जे आहे हे अधिकाधिक कमी कसं करता येईल किंवा इमिशनची गती कशी कमी करता येईल या विषयावरती सुद्धा दोन्ही देशांनी एकमेकांसोबत कोऑपरेट करण्याचं ठरवलेलं आहे. यासोबतच येणाऱ्या काळामध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोड्यूस करण्याचे जे एफर्ट्स आहेत हे 2030 पर्यंत जवळपास तिप्पट करण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे. आजच्या दिवशी चीन हा जगातील सगळ्यात मोठा मिथेन गॅसचं उत्सर्जन करणारा देश आहे आणि त्याच्यामुळे हा करार फार महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशांनी जर का हवामान बदलावरती खंबीर आणि गंभीर भूमिका घेतली तर हवामान बदलासंदर्भातले ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आहे तो अधिक मंदावण्यास मदत निश्चितपणे होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मिलिटरी कम्युनिकेशन. मिलिटरी कम्युनिकेशन हे दोन्ही देशातलं तुटलेलं होतं. म्हणजे मागील वर्षी चीनने मिलिटरी लाईन्स ज्या आहेत दोन्ही देशांमधल्या त्या कट केल्या होत्या आणि याला कारण ठरलं होतं ते म्हणजे नॅन्सी पेलोसी त्यांनी तैवानला व्हिजिट केली होती, ज्याच्यामुळे चीनने हे पाऊल उचललेले होते. यानंतर चीनचे स्पाय बलून हे अमेरिकेच्या आकाशामध्ये दिसले, ज्याच्यामुळे हे संबंध अधिक ताणले गेले होते. एक बघा, रशिया आणि अमेरिका यांच्या दरम्यान मधल्या काळामध्ये कोल्ड वॉर सुरू होतं, शीतयुद्ध आपण त्याला म्हणतो. आता हे शीतयुद्ध जरी या दोघांमध्ये सुरू असलं तरी याचं वैशिष्ट्य असं होतं की या दोन्ही देशांनी मिलिटरी टू मिलिटरी कम्युनिकेशन कधीही बंद केलं नाही, की ज्याच्यामुळं कोणतेही ॲक्सिडेंट जे आहेत ते होण्यापासून वाचले. यासोबतच इतर जर का कोणते मिसरीडिंग ऑफ इंटेंट नावाच्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा होण्यापासून वाचल्या होत्या. आता जर का दोन्ही देशांमध्ये म्हणजे अमेरिका आणि चीन यांनी जर का परत एकदा मिलिटरी कम्युनिकेशन रिझ्यूम करण्याचं ठरवलेलं असेल तर ते संपूर्ण जगासाठी अधिक लाभदायक आहे. याच मीटिंगमध्ये चीनने अशी मागणी केली की अमेरिका शुड स्टॉप आर्मिंग तैवान, म्हणजे तैवानला तुम्ही शस्त्रास्त्र देणं बंद करा. पण अमेरिकेने ही काही मागणी मान्य केली नाही आणि त्यांची भूमिका तैवान संदर्भातली ही जशी होती तशीच राहील असं त्यांना स्पष्टपणे सांगितलंय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टॉक्स विल कंटिन्यू. आता दोन्ही देशांचे प्रमुख गेल्या वर्षभरापासून भेटले नव्हते, त्याच्यामुळे टेन्शन जे आहेत हे दोन्ही देशांसाठी तर वाढलेच होते, पण संपूर्ण जगासाठी सुद्धा टेन्शन वाढलं होतं. जागतिक अनिश्चितता आपण त्याला म्हणलं होतं. आता हे दोन्ही देशांचे प्रमुख जर का भेटलेले आहेत ही फार पॉझिटिव्ह बाब आहे, डिप्लोमॅटिक अचिव्हमेंट आहे आणि दोघं जर का डायलॉग करत राहिले तर ते सुद्धा फार मोठं यश असणार आहे, ज्याच्यामुळे जगाचं टेन्शन कमी होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. यासोबतच त्यांनी परत एकदा पांडा डिप्लोमसी सुरू करण्यास अनुकूलता दर्शवलेली दिसून येते. आता बघा, दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मतभेद आहेत का, तर निश्चितपणे मतभेद आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि हे मतभेद काही लगेच मिटणारे नाहीत आणि हे मतभेद एकाच दिवसामध्ये सुद्धा निर्माण झाले नाहीत. ॲग्रीइंग टू डिसॲग्री पीसफुली इज अ स्टार्ट, जे की फार महत्त्वाचं आहे. तरी सुद्धा ह्या दोघांमधली द्विपक्षीय बैठक संपल्यानंतर नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बायडन यांनी शी जिनपिंग यांना डिक्टेटर म्हणलेलं आहे, जे की ह्या वर्षामध्ये दुसऱ्यांदा घडलेलं आहे. आता याच्यातून परत एकदा हे सूचित होते की दोघांमध्ये अजूनही बायलॅटरल मीटिंग होणं हे संपूर्ण जगासाठी आणि या दोन्ही देशांसाठी फार गरजेचं आहे आणि भारतासाठी सुद्धा अमेरिका चीनसोबत नेमके कोणत्या पद्धतीने संबंध डेव्हलप करतोय हे बघणं महत्त्वाचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.